मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील सवलती मिळणार आहे। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ओबीसींप्रमाणे 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला। यामध्ये शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना, मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना लागू होणार आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र असतील। ओबीसींप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आता लागू होणार आहेत। ओबीसी विद्यार्थ्यांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांसाठी इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती लागू होणार आहेत। इतर मागास प्रवर्गास लागू होणाऱ्या सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होणार आहेत। आणि एक महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षण आंदोलनामधील मृतांच्या वारसांना मदत जाहीर झाली आहे। 8 जिल्ह्यांमधील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना मदत जाहीर करण्यात आली आहे। 10 लाख रुपयांप्रमाणे 3,40,00,000 रुपये मंजूर झालेत। 34 व्यक्तींच्या कुटुंबांना ही मदत मिळणं बाकी होतं, तर 275 मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी 27,50,00,000 रुपये आधीच मंजूर करण्यात आले होते। मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर। 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। प्रत्येकी 10 लाखांप्रमाणे एकूण 3,40,00,000 सरकारनं मंजूर केलेत। मराठा आंदोलनात एकूण 309 आंदोलकांचा मृत्यू झाला होता। मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी एकूण 27,50,00,000ची मदत मंजूर केली। 34 मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना अद्याप मदत मिळणं बाकी होती। यामध्ये बीडमधील 15, धाराशिवचे 5, परभणीचे 4, हिंगोलीचे 4, नांदेडचे 3, जालन्यातील 1, छत्रपती संभाजीनगरमधील 1 आणि लातूरमधील 1 अशा वारसांचा समावेश आहे। राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा करून उर्वरित वारसांना तातडीनं मदत देण्याची ग्वाही दिली। तर गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक न घेताच उदय सामंत मुंबईकडे आता निघाले आहेत। नाशिकच्या बंडखोरीवरून सामंत आणि महाजनांमध्ये बैठक होणार होती। गोकुळ गीते, प्रसाद हिरेंच्या पाठिंब्याकरता प्रयत्न सुरू होते, मात्र उदय सामंत आता गिरीश महाजन यांच्यासोबतची बैठक न घेताच मुंबईकडे परतत आहेत। नाशिक आणि जळगाव या 2 परिषदेच्या जागांवर बंडखोरी केल्यानं महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय। नाशिकमध्ये शेवटच्या दिवशीही गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं मनधरणीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले, तर गोकुळ गीते यांनी मात्र माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। दुपारून मी फक्त कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे। त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे, तर सकाळपासून मी 2दा प्रसाद हिरेंशी बोललो। गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे किंवा इथे जे उमेदवार असतील हे दोघेही महायुती म्हणून समजून घेतील, बिनशर्त पाठिंबा द्यावा आमच्या उमेदवाराला, अशीच आमची भूमिका असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल। मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की जो उमेदवार त्यांनी या मतदारसंघावर लादलेला आहे, निष्क्रिय उमेदवार, त्याचा जाहीर पाठिंबा त्यांनी मला द्यावा आणि मला महायुतीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांनी घोषित करावं। दुसरीकडे जळगावमध्येही महायुतीत बंडखोरी करत रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय, तर नाशिकमधील अडचण सुटली की जळगावातही अडचण दूर होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। ज्यावर आम्ही तिकीट मागितलं, ही जागा भाजपची होती, पण ती जागा आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे आम्ही आमचा स्वतः अन्याय समजत नाही, आमच्या पक्षाने जागा घेतली नाही। पण या ठिकाणी आमचा बंडखोर उभा राहिलाय, नाशिकमध्ये आमच्या समोर बंडखोर उभा राहिलाय, तर हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर अन्याय आहे।
तर सगळ्यांनी एकमेकाला आवरलं पाहिजे. मंत्री गिरीश महाजन यांनी बोललं होतं की मी जागा जी आहे ही जळगावची जागा शिवसेना आता काय बोलणार? लग्न झाल्यानंतर तुम्ही वाजा लावणार, त्याला अर्थ आहे? जळगावमध्ये देखील रेश्माताई निवडणूक केली आहे. ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल. इकडचा सॉल्व्ह प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व्ह होईल. चला. मलाही ज्येष्ठ नेत्यांचे खूप फोन आले, त्यांचं म्हणजे खूप रागवण्यात आले आणि त्यांना माघारीसाठी पण खूप आम्हाला बोलले, पण मी त्यांचं ऐकलं नाही. नाशिकची जागा देखील माघार झाली नाही, त्यामुळे आपली उमेदवारी कायम राहिली का? हो नक्कीच. जर त्या ठिकाणी माघार झाली असती तर मी विचार केला असता माघारीचा. होईल ना, म्हणून मी सांगितलं नाशिक आणि जळगाव हे दोन्ही जे काही विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी देखील चर्चा सुरू आहे आणि त्यात देखील पॉझिटिव्ह चर्चा आहे. ठाकरेंच्या सेनेमधून हकालपट्टी केल्यानंतर बाळ माने भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बाळ माने मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे. कोकणच्या जागेवरून बाळ माने यांनी पक्षाला न कळवताच अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली. हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊत यांच्यामध्ये जुंपली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीनंतर कोकणातले बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या काही दिवसात बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती असून ते मुख्यमंत्री फडणवीसांना आज भेटण्याची शक्यता आहे. मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भाजपची चर्चा तर झाली, पण बाकीची लोक सुद्धा डोकावत आहेत की मी त्यांच्या पक्षात यावं म्हणून. मी अद्याप कोणते अजून ऑफर आहे तुम्हाला? नाही, आता सगळंच काही सांगणं बरोबर नाही. वेट अँड वॉच आपल्याला दिसेल. आता पुढे बाळमानेजींबद्दल काय निर्णय घ्यायचे हे आमचे रवी चव्हाणजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी हे सगळे वरिष्ठ नेते बसून ठरवतील. माने हा ओरिजिनल बीजेपीचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं. निवडणुकीला त्याला उभं राहायचं असतं आणि पुढच्या 5 वर्षाची तरतूद करायची असते, ती त्यांनी केली. राणे साहेबांनी जे काही वक्तव्य दिले त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. ते आजही, कालही होते, आजही आणि उद्याही माझे ते आदरणीय नेते आहेत आणि मी त्यांचा रिस्पेक्ट करतो. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्यांच्यावरती आहे. परंतु आज जी काही प्रतिक्रिया दिली असेल ती कदाचित काही चुकीची माहिती त्यांना कोणी ब्रीफ केली असेल, त्या माहितीच्या आधारे त्याने दिलं असेल. बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय. विनायक राऊतांना शिंदेची शिवसेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार असल्याची टीका बाळ मानेंनी केली आहे. बाळ माने म्हणजे स्वार्थ अशी त्याची ख्याती होती, त्यामुळे आम्हाला सुद्धा शंका होतीच आणि जे शंका होती ती खरी ठरली. आता ही अकालपट्टी मागे घेण्यामागे सुद्धा माझं म्हणणं विनायक राऊत साहेबांनी काहीतरी टेंडर घेतलेलं दिसतंय कुठल्या लोकांकडनं. भाजपचं होतं ना, भाजपशी बेईमानी केली आणि शिवसेनेमध्ये आले. आता शिवसेनेशी बेईमानी करून पुन्हा एकदा कुठेतरी सेटलमेंट करायची आणि देवेंद्र फडणवीसांकडे जायचा, असा हा दलबदलू माणूस, हा विश्वासघातकी माणूस आहे. कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले, त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. 40 वर्षाच्या माझ्या राजकारणात मी आर्थिक व्यवहार केल्याचं कधी काय असेल तर मला सांगा. संजय राऊतला जास्त माहिती आहे ना, सगळीकडचे लोक संपर्कात आहे, पण मला हे माहीत नाही किती कोटी घेतले, काय घेतले. पण विड्रॉ केलं काय, कोण असंच विड्रॉ करत नाही. कोकणात ठाकरेंच्या उमेदवारांना घाबरून अर्ज मागे घेतल्याची टीका मंत्री उदय सामंतांनी केल्यानंतर बाळ मानेंनीही त्यावर पलटवार केलाय. कोकणातला फॉर्म जसा घाबरून मागे घेतलेला आहे तसं तुम्ही घाबरून मागे घेऊ नका, तुम्ही सन्मानपूर्वक मागे घ्या. उदय सामंत हे नेते आहेत शिवसेनेचे, ते ना उपमुख्यमंत्री पण व्हायचं आहे, त्यामुळे स्वाभाविक ते असं बोलू शकतात. गैरसमज निर्माण करायचा. माननीय उदय सामंत साहेबांकडे लोकांनी शंकेनं बघावं. याच्यासाठी केवळ ते बाळ मानेंचं स्टेटमेंट असू शकतं, त्याच्यामध्ये 0% तथ्य आहे. बाळ मानेने 5 वेळा पाडले हो, त्याच्यामुळे बाळ मानेने माझ्यावर एखादी टीका करावी आणि मी त्यांच्यावर बोलावं म्हणजे मी त्यांना राष्ट्रीय नेता बनवल्यासारखं आहे. भाजपाकडे पुरेसं संख्याबळ असताना गोडेबाजार का करता असा सवाल संजय राऊतांनी केला. विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी खर्च झाल्याचा राऊतांचा आरोप आहे. तर राऊत पैसे मोजायला होते का? मतं पाहून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली असा पलटवार उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलाय. माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय?
हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय, घोडेबाजार का करताय? हे काय पैसे मोजायला होते का तिकडे? मी एवढंच सांगतो, ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्यांनी पाहिलं आपल्याकडे मतं किती आहेत आणि मग मतं किती आहेत आणि महायुतीकडे मतं किती आहेत. हे कितीतरी मोठा फरक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे ते उमेदवार सुज्ञ आहेत, समजदार आहेत आणि त्यांना माहीत आहे की आम्ही निवडून येऊ शकत नाही. उलट जर निवडून येणाऱ्या उमेदवाराला मदत केली तर आमच्या भागामध्ये कामं होतील. सोलापूरमध्ये जानकरांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध केलाय. मोहिते पाटलांनी वसंत देशमुखांचं नाव जाहीर करून केसानं गळा कापला असा आरोप जानकरांनी केला. यावर घरातील वाद चर्चा करून मिटवू असं धैर्यशील मोहिते पाटलांनी म्हटलंय. सोलापुरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध केलाय. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तम जानकरांनी म्हटलंय. सोलापुरात महायुतीचे भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध मवियाचे वसंत देशमुख यांच्यात लढत होतीये. मात्र या निवडणुकीत वसंत देशमुख यांना त्यांच्याच पक्षातील उत्तम जानकर यांनी विरोध दर्शवलाय. मोहिते पाटील यांनी वसंत देशमुखांचं नाव जाहीर करून केसानं गळा कापल्याची टीका उत्तम जानकरांनी केली आहे. तर घरातील वाद बसून सोडवणार असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. मोहिते पाटलांनी आमचा केसानी गळा कापला की माझी उमेदवारी ठरलेली असताना मोहिते पाटलांनी ही फसवणूक केली. मानहानीकारक आमचा फॉर्म त्या निवडणुकीमधनं काढणं, त्यामुळं आम्ही वसंत नानाच्या विरोधामध्ये या निवडणुकीमध्ये आहोत हे या माध्यमातून सांगतो. सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो घरातला विषय तो आम्ही घरात सोपवू. वसंत नाना देशमुख साहेब हे पूर्वीपासून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुधाकर परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत. माझ्या मागं 600 अदृश्य मत आहेत. मी श्रेयवादासाठी उभं नाही. या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारसरणी टिकली पाहिजे. हा जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे, सगळ्यांना घेऊन जाणारा जिल्हा आहे. ही सगळा विचार टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी जो आदेश दिला तो मी पाळलेला आहे आणि त्यासाठी मी लढणार. ज्यांच्याकडं 620 16 मतातली 16 मतं नाहीत अशा लोकांशी लढाई व्हायचं काही कारण नाही. ही लढाई जी आहे ही औपचारिकता आहे आणि औपचारिकता आम्ही पूर्ण करू 18 तारखेला. तर चिंचवडच्या यात्रेमध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केल्याचा दावा केला जातोय. श्री मोरया गोसावी मंदिर परिसरामधील यात्रेतील प्रकार असल्याचा एका महिलेनं दावा केलाय. महिलेनं यात्रेमधून चादर खरेदी केली होती. चादर धुतल्यानंतर त्या लेबलवर मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असल्याचं तिनं म्हटलेलं आहे. पिंपरी चिंचवड मधल्या मोरया गोसावी गणपती मंदिरासमोर संकष्टी चतुर्थीला खरेदी केलेली चादर पाकिस्तानी असल्याचा दावा एका महिलेनं केलाय. घरी आणलेली चादर उघडताच त्यावर मेड इन पाकिस्तानचं स्टिकर असल्याचा दावा महिलेनं केलाय. महिलेनं यावर संताप व्यक्त केला असून तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात. दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते ते छोटीशी जत्रा भरते. तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या. ओके, आणि ही चादर सुद्धा मी तिथून विकत घेतली. आज ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं. हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं. तुम्ही पण वाचा, दिसतंय मेड इन पाकिस्तान. बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे. खूप संताप होतोय माझा. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी याची दखल घेतली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाली नसली तरी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची टीम तपासासाठी लावण्यात आली आहे, असं पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी स्पष्ट केलं. सदरबाबत अद्याप कोणतीही पोलीस स्टेशनला तक्रार आलेली नाही. तरी देखील जो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे आम्ही त्याची तात्काळ दखल घेऊन सदर मंदिर परिसरामध्ये आम्ही एक अधिकाऱ्यांनी टीम नियुक्त केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण जो पथविक्रेता आहे त्याचा शोध घेत आहोत. महानगरपालिकेलाही पत्रव्यवहार करून अशा पथविक्रेत्यावर कारवाई करण्याबाबत विनंती करत आहोत.
दुसरीकडे या भागात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांवर संताप व्यक्त केला आहे. आता तर सध्या मेड इन पाकिस्तानची जे चादर बघितली आपण 1-2 दिवसापूर्वी, पण उद्या तुम्ही बॉम्ब पण आणून ठेवू शकता. त्यावर प्रशासनाने, पिंपरी चिंचवड प्रशासनाने आणि पोलीस स्टेशनने याची खबरदारी घ्यावी. दरम्यान पाकिस्तानी चादर व्यापाराला मिळाली कशी, ज्यांना दिल्या त्याला त्या कुठून मिळाल्या, यामध्ये कोण कोण सहभागी आहेत असे अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले. LICने 2000 कोटी गुंतवलेली कंपनी वादात आलेली आहे. कॉर्पोरेट जगतामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय घडलेलं आहे ते आपण पाहूया. कॉर्पोरेट जगतामधला सर्वात मोठा घोटाळा समोर. LICनं 2000 कोटी गुंतवलेल्या कंपनीवर घोटाळ्याचा आरोप. शेअर बाजारात कंपनीच्या व्यवहारांवर बंदी, सेबीची कारवाई. कॉर्पोरेट जगतामध्ये हर्षद मेहता किंवा सत्यम घोटाळ्याहून सुद्धा मोठा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे. गैरव्यवहाराचा हा आकडा तब्बल 15 लाख कोटींचा असल्याचा दावा होतोय. कारवाई म्हणून सेबीनं राजेश मेहता यांच्या राजेश एक्सपोर्टच्या व्यवहारावर बंदी आणली आहे. आरोपांनुसार मेहतांच्या कंपनीनं 5 वर्षातील महसूल 15.15 लाख कोटी दाखवला. मात्र यातील 99.8% महसूल फुगवलेला असल्याचा संशय सेबीला आहे. त्यामुळे राजेश मेहता यांना कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्री किंवा इतर व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कंपनी मालक मेहतांना सहकार्याचे आदेश देत नव्यानं ऑडिट सुद्धा केले जाणार आहे. विशेष म्हणजे याच वादात सापडलेल्या कंपनीत LICनं 10.8% म्हणजेच तब्बल 2000 कोटींची गुंतवणूक केली आहे. गैरव्यवहाराच्या बातम्या बाहेर येताच राजेश एक्सपोर्टच्या शेअर्सना 5% लोअर सर्किट लागलं. तर LICचे शेअर्स देखील 1% घसरले. आर्थिक विश्लेषकांनुसार यामुळे LICला मोठं नुकसान सोसावं लागू शकतं. जनतेचे पैसे असलेल्या LICनं इतका पैसा अशा कंपनीत कसा गुंतवला? इतर म्युच्युअल फंड कंपन्या दूर असताना LICनंच गुंतवणूक कशी केली, असा सवाल काँग्रेसकडून विचारला जातोय. दरम्यान सारे आकडे चुकीचे असून सेबीला 400 GBचा डेटा देणार असं उत्तर कंपनीचे मालक राजेश मेहतांनी दिलंय आणि लवकरच आरोपांवर सविस्तर उत्तर देणार असल्याचंही ते म्हणाले. बातमी. मराठा समाजाला न्याय देत फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचं काम फडणवीसांनी केलं असं महाजन यांनी म्हटलंय. ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सवलती देण्यात आलेल्या आहेत असं महाजन यांनी म्हटलंय. आपल्यालाही कल्पना आहे, उगाच देवेंद्रजींची सुरुवातीपासून मराठा विरोधी आहे, मराठा विरोधी आहे, मराठा विरोधी अशी काही जाणूनपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशी बदनामी करण्याचं काम केलं गेलं. आमचं सरकार गेलं, नंतर उद्धवजींच्या काळामध्ये तिकडे लक्ष दिलं गेलं नाही, कोणी दिल्लीला ढुंकून बघितलं नाही सुप्रीम कोर्टात, त्यामुळे ते फेटाळलं गेलं. तर आम्ही तिथपर्यंत टिकवलेलो आहोत आणि म्हणून आता मराठा समाजाला सुद्धा योग्य न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्यात मला असं वाटतं की खरं देवेंद्रजींचं मनापासून मी अभिनंदनही करतो, मनापासून अभिनंदन करतो आणि समस्त मराठा समाजाला न्याय देऊन त्यांनी आपली जी भूमिका मराठा समाजाविषयी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. ऊर्जा संकटाने पूर्ण जगभरामध्ये अस्वस्थता पसरलेली असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. जगभरामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये चढ उतार सुरू आहेत असं मोदींनी म्हटलंय. भारताचे नागरिक संकटाचा धैर्यानं सामना करतायत असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. और इतना बड़ा ऊर्जा संकट इसने पूरी दुनिया को अस्त व्यस्त कर दिया है. दुनिया भर में पेट्रोल की कीमतों में लगातार उतार चढ़ाव हो रहा है. गैस की सप्लाई चेन ध्वस्त हो रही है. लेकिन भाइयों बहनों, मुझे बहुत संतोष है कि 140 करोड़ भारतीयों के साझा प्रयासों से देश ऐसे हर संकट का मजबूती से मुकाबला कर रहा है.